मुंबईतल्या गिरण गावातील या चाळींच्या पुनर्विकासाच्या प्रकल्पाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन झालं। पुनर्विकास करताना 68% जमीन ही चाळकऱ्यांच्या घरासाठी असेल तर केवळ 32% जमीन ही विक्री केली जाईल अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे। तसंच पूर्वीच्या सरकारमध्ये इच्छाशक्तीचा अभाव असल्यामुळेच बीडीडी चाळीचा पुनर्विकास झाला नाही अशी टीकाही मुख्यमंत्र्यांनी केली। पुढच्या 2 वर्षात मुंबईतील पुनर्विकासाचं एकही काम शिल्लक राहणार नाही असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं। तसंच येत्या 2 वर्षांमध्ये सर्व पोलिसांना हक्काची घरं देणार असल्याचंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले। दरम्यान भूमिपूजनाला विरोध करणाऱ्या काँग्रेसचे प्रवक्ते राजू वाघमारे आणि कार्यकर्त्यांना वरळी पोलिसांनी अटक केली। आपण अशा प्रकारे काम केलं पाहिजे की खासगी विकासकाला त्याचं प्रॉफिट काय होईल याची चिंता असते, पण आपण सरकार आपल्याला प्रॉफिटचा विचार करायचा नाही। प्रॉफिट तर मिळणारच आहे, पण आपण जास्तीत जास्त तिथल्या रहिवाशांना काय देऊ शकतो याचा विचार आपण केला पाहिजे। आणि म्हणून पहिल्या बैठकीमध्ये मंचावरची सर्व मंडळी त्या ठिकाणी आम्ही उपस्थित होतो आणि त्या पहिल्याच बैठकीत आम्ही हा निर्णय केला की खासगी विकासक वगैरे या ठिकाणी आणायचा नाही। अनेक लोक वेगवेगळ्या मार्गानं रहिवाशांच्या नावानं, याच्या नावानं, त्याच्या नावानं, पण शेवटी येतो खासगी विकासकच। आणि आपण SRA मध्ये बघतो अनेक वेळा लोक बेघर होतात आणि त्याला पुन्हा ते घर परत मिळत नाही। तो 10-10 वर्ष बाहेर राहतो आणि सरकार हतबल सारखं बसलेलं असतं। आम्ही काय करायचं, तुम्हीच निवडलेला विकासक आहे, आता तुम्हीच ते भोगा। आता त्याच्यातही आम्ही काही निर्णय केलेले आहे, आता लोकांना तर भोगावं लागणार नाही, पण ही परिस्थिती जी लोकांवर येते ही येऊ नये म्हणून आम्ही हा अतिशय स्पष्ट निर्णय केला। हे काम सरकार करेल, हे काम म्हाडा करेल। दरम्यान बीडीडीच्या पुनर्विकासाला विरोध नेमका का होतोय आपण एक नजर टाकूया। म्हाडा सहभागी असलेले प्रकल्प हे रखडतात, त्यामुळे म्हाडाला हटवा असं म्हणणं आहे। झोपडपट्टी पुनर्विकासाप्रमाणे या ठिकाणी चाळकऱ्यांशी कोणताही करार का झालेला नाहीये हा देखील एक मुद्दा इकडे समोर येतो। पुनर्बांधणी संदर्भात रहिवाशांच्या संमतीची गरज नाही, पण सरकार बदललं तर मग पुढे या पुनर्विकासाचं काय होणार, प्रकल्प कसा राबवणार, घरं कशी असणार याची माहिती दिली नाहीये असं विरोध करणाऱ्यांचं म्हणणं आहे। मैदानं किती, धार्मिक स्थळं किती याबद्दल देखील कुठेही स्पष्टता नाही। गिरणी बंद पडल्यानंतर तिथे असलेल्या छोट्या दुकानदारांचं काय होणार, बीडीडी चाळींमध्ये झोपडपट्ट्याही आहेत, मग त्यांच्या पुनर्विकासाचं काय, 20 रुपये भाडं देणाऱ्यांना मेंटेनन्स किती बसणार याबद्दल देखील ठोस अशी कोणतीही माहिती उपलब्ध नाही। ज्यांच्या घरांचा पुनर्विकास केला जाणार आहे त्यांना विश्वासात घेतलं जात नाहीये असा देखील विरोध करणाऱ्यांचा आक्षेप आहे।